आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, निर्भया प्रकरणानंतर जेव्हा ज्या कॅबमध्ये पॅनिक बटन लावण्यात आलेल्या होत्या त्या नीट काम करत नाही, त्याचा कॉल कंट्रोल रूमला जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आलेल्या आहे। या संदर्भात राज्य महिला आयोग काही दखल घेणार का? RTO ऑफिसमधून ही यंत्रणा कार्यरत करत असताना काही ठिकाणी जर बिघड झालेला असेल किंवा काही ठिकाणी हे पॅनिक बटन ऑपरेट होत नसतील तर निश्चितपणाने राज्य महिला आयोगाची त्याची दखल घेतली जाईल। शेवटी कॅबमधून प्रवास करणारे ह्या वर्किंग वुमन आहेत, त्यांच्यासाठी जशा पद्धतीने आपण पोशाख दिलेला आहे तशा पद्धतीने ते प्रवास करत असताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा मग कॉलेजवरील तरुणी असतील, विद्यार्थिनी असतील, हे सगळे प्रवास करत असताना प्रवासाच्या दरम्यान सुद्धा त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, ही एकूण भावना या सगळ्या संकल्पनेच्या पाठीमागची आहे। पण असं कुठं होत असतं तर निश्चितपणाने त्याची दखल आयोगाच्या वतीने घेतली। म्हणजे जी तांत्रिक अडचण आहे की जो कंट्रोल रूमला कॉल जायला पाहिजे तो जात नाही आणि त्यामुळे मग कम्युनिकेशन गॅप तयार होते। शक्यतो 112 10 91 10 98 या टोल फ्री क्रमांकाच्या बाबत आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात जनजागृती करतो आणि त्याच्यामुळे आमची ही अपेक्षा असते की ज्यावेळेस अतिशय अडचणीच्या प्रसंगामध्ये या नंबरवर कॉल केला जातो तेव्हा तो कंट्रोल रूमला जाऊन कंट्रोल रूमवरून जिथं घटना घडते किंवा जिथं त्या महिलेला असुरक्षित वाटते, तिला मदतीची गरज आहे, त्या भागामध्ये तो कॉल येतो आणि तिथली भरोसाची, पीट मार्शलची, दामिनीची यंत्रणा ही तातडीने त्या ठिकाणी जाऊन मदत करत असते। साधारणतः कॉलच्या बाबत ही एक सिस्टीम आहे, पण ह्याच्यामध्ये काही मी माहिती घेईल, याच्यामध्ये जर कुठे काही पद्धतीने टेक्निकल अडचण वाटली तर ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आयोगाच्या वतीने सूचना दिल्या जातात। RTO विभागाला या संदर्भात माहिती त्यांच्याकडे घेऊन योग्य त्या उपाययोजना करायला लावल्या जाईल। हो, RTOच्या माध्यमातूनही असेल आणि हा नंबर कंट्रोल रूमला का जात नाही किंवा काय एकंदर संपूर्ण माहिती आम्ही घेऊ आणि याच्यामध्ये कुठे आपल्याला दुरुस्ती करता येईल ती तात्काळ दुरुस्ती केली जाईल। धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।